बऱ्याच वेळा तुम्ही घरच्या घरी टेस्ट करू शकता आणि घरच्या घरी उपाय करू शकता। त्यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन औषधाची गरज पडली नाही पाहिजे। तर त्यासाठी तुम्हाला डायबिटीजवर, तुमच्या वजनावर, तुमच्या आहारावर, तुमच्या ब्लड प्रेशरवर नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नमस्कार मित्रांनो, घरच्या घरी केव्हा केव्हा तुम्ही प्रॉपर जर तुमच्या इंद्रियाची एक्झामिनेशन केली तर तुम्हाला काही गोष्टी नक्कीच कळून येतील। कारण की नपुसंकता आज खूप कॉमन झालेला आहे, इरेक्टाईल डिस्फंक्शन ज्याला आपण म्हणतो, हे खूप कॉमनली आज म्हणजे आढळून येतं आणि त्यासाठी माझ्याकडे बरेच पेशंट पण येतात। पण जर तुम्ही एक सिंपल टेस्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे, ती जर तुम्ही टेस्ट केली तर नक्कीच तुम्हाला समजेल की आपल्या इंद्रियामध्ये ब्लड फ्लो कसा आहे काय नाही। एक छोटीशी सिंपल टेस्ट आज सांगणार आहे तुम्हाला आणि त्याबद्दलच आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे। मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की केव्हा ना केव्हा तुम्हाला वयानुसार म्हणा किंवा डायबिटीजमुळे म्हणा किंवा ब्लड प्रेशरमुळे म्हणा नपुसंकता दिसून येते। केव्हा तुम्ही जेव्हा बेडरूम मध्ये परफॉर्मन्स करता तेव्हा तुम्हाला केव्हा ना केव्हा असं वाटतं की नरमपणा येऊन जातो। तर त्याच्या अगोदर तुम्हाला एक्झामिनेशन जर करायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या इंद्रियाची एक छोटीशी म्हणजे फिंगर टेस्ट करायला पाहिजे। जस्ट तुम्ही असं प्रेस करा आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा जर तुमचं इंद्रिय खूप सॉफ्ट वाटत असेल तर नक्कीच समजून जायचं की आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा कमी झालेला आहे। आता इंद्रियाकडचा रक्तपुरवठा कसा वाढवायचा, तर सिंपल घरच्या घरी तुम्हाला काय करायचं आहे, कोणतेही तुमच्याकडे ऑइल असेल, माझ्या क्लिनिकला आले तर मी अल्पाजिन ऑइल देतो। जर तुमच्या घरामध्ये कोणतेही ऑइल असेल, सरसोचं ऑइल असेल किंवा तिळाचं ऑइल असेल तर त्याची 10 मिनिटं सकाळी 10 मिनिटं संध्याकाळी मसाज करा आणि विदिन अ स्पॅन ऑफ 1 मंथ की पूर्वी किती सॉफ्टनेस होता आणि आता किती हार्डनेस आला हे पण तुम्हाला कळून चुकतं। कारण की सॉफ्टनेस आला म्हणजे ग्रेड 1 ग्रेड 2 ईडीचं प्रॉब्लेम तुम्हाला केव्हाही येऊ शकतो। आणि जर या घरच्या घरी फक्त मसाज नाही, तुम्हाला ग्रेड 1 आणि ग्रेड 2 जे काही इरेक्टाईल डिस्फंक्शन असतात ते तुम्ही घरच्या घरी टाळू शकता। दुसरी गोष्ट की जर तुमच्या इंद्रियामध्ये खूप सॉफ्टनेस आला असेल तर दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला जर बीपी असेल किंवा डायबिटीज असेल तर त्याच्यावर कंट्रोल करणं तुम्हाला खूप गरजेचं असतं। कारण की याच्यामुळे पण इकडच्या जे नसा असतात त्या थोड्या चिपकून जातात किंवा त्याच्यामध्ये प्लाग निर्माण होतात आणि जितका रक्तपुरवठा आपल्या इंद्रियाकडे व्हायला पाहिजे किंवा स्पॉन्जी टिश्यूकडे व्हायला पाहिजे तितका होत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सॉफ्टनेस तुम्हाला दिसून येतो। तर त्यासाठी तुम्हाला डायबिटीजवर, तुमच्या वजनावर, तुमच्या आहारावर, तुमच्या ब्लड प्रेशरवर नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। तिसरी गोष्ट, सिंपल तुम्हाला जर तुमच्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढवायचा असेल तर एक सिंपल तुम्हाला किगल एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं असतं। काय असतं मित्रांनो की जितके हे पीसी मसल जे असतात, पेल्विक फ्लोर, हे जितके कॉन्ट्रॅक्ट स्टेज मध्ये असतात तर त्या कॉन्ट्रॅक्ट स्टेज मध्ये काय करतात, ते तुमच्या रक्तवाहिन्यांना दाबून ठेवतात आणि जितकं इंद्रियाकडे ब्लड फ्लो व्हायला पाहिजे तो होऊ देत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की इंद्रियाकडचा ब्लड फ्लो कमी झाला की आपल्याला सॉफ्टनेस दिसून येतो। तर आपल्याला केव्हाही आपलं पेल्विक फ्लोर जे आहे आपल्याला हे रिलॅक्स मोड मध्ये पाहिजे आणि त्या रिलॅक्स मोड मध्ये करण्यासाठी घरच्या घरी किगल एक्सरसाइज करा। सिंपल एक्सरसाइज करायचं एक म्हणजे तुम्ही कार चालवत असाल किंवा ऑफिस मध्ये असाल किंवा कुठेही बसलेले असणार तर फक्त तुमच्या गुदद्वाराच्या मसलला हात ओढायचा आहे, 1 2 3 मनातल्या मनात बोलायचं आहे आणि गुदद्वाराचे मसल अजून रिलॅक्स करायचे, अजून तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करायचे आहे, आतमध्ये ओढायचे आहेत, अजून तुम्हाला रिलॅक्स करायचे, अजून तुम्हाला आतमध्ये ओढायचे आहेत, अजून रिलॅक्स करायचे। असे जर तुम्ही एक्सरसाइज केले तर तुमचं पेल्विक फ्लोरचे जे मसल असतात ते रिलॅक्स मोड मध्ये जातात आणि तिथल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या पण डायलेट होतात आणि त्याच्यामुळे आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढतो आणि आपल्या इंद्रियामध्ये आलेला सॉफ्टनेस कमी करण्यासाठी हे सिंपल छोटीशी एक्सरसाइज आपल्याला मदत करू शकते। तर मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्ही घरच्या घरी टेस्ट करू शकता आणि घरच्या घरी उपाय करू शकता। त्यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन औषधाची गरज पडली नाही पाहिजे किंवा कोणत्या डॉक्टरांची गरज पण पडली नाही पाहिजे। माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपल्या गोष्टी गुप्त न ठेवता जर तुम्हाला कोणाला सांगायच्या नसेल तर फक्त आणि फक्त माझे व्हिडिओ बघून घरच्या घरी तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी नक्कीच करून तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं, स्वास्थ्य चांगलं, मजबूत आणि टिकाऊ बनू शकता। धन्यवाद मित्रांनो।